उडीद वडा बनवण्यासाठी हे उडदाची डाळ 5 ते 6 तास उडदाची डाळ भिजत घालायची आणि चांगली वाटून घ्यायची। त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ हे साहित्य घालून वाटून घ्यायची चांगली। हे सर्व साहित्य घातल्यानंतर ही अशी डाळ वाटून घ्यायची आणि मग त्याचे वडे बनवायचे। आता आपण वड्यासोबत खाण्यासाठी चटणीचं साहित्य पाहू। वड्यासोबत चटणी बनवण्यासाठी हे डाळे वाटून घेतलेले आहेत किंवा मिक्सरमध्ये कुटून घ्यायचे। त्यानंतर हे खोबऱ्याचा खीस, कढीपत्त्याची पाने, मीठ, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर ह्या सगळ्यांची पेस्ट बनवून आपण त्याची चटणी बनवू। मिक्सरमधील पेस्ट आणि डाळे यांची जी पावडर होती त्याचे असं पातळ मिश्रण मिक्सर घालून घ्यायचं आणि इथं आपण तेल ओतलं आहे फोडणीसाठी। याच्यामध्ये मोहरी टाकून चांगली तडतड द्यायची। त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये आता ही मेदू वड्यासोबत खाण्यासाठी आपली चटणी तयार आहे। त्याला सारखं असं हलवत राहायचं, नाहीतर घट्ट पिठल्यासारखी होऊन बसते। ही चांगली झाली आहे, आता उतरली तर चालेल। हा मेदू वड्यासाठी हे असं पीठ चांगलं फेटून घ्यायचं आणि फेटल्यानंतर असं त्याला करून त्याच्यामध्ये सोडायचं। हे असेच मेदू वडे बनवायचे। तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे। हे असे मेदू वडे चांगले लालसर भाजून द्यायचे, तळून घ्यायचे। हा आपला उडीद डाळीचा मेदू वडा आणि चटणी तयार आहे। करून पहा, खूप छान होतात।